कदाचित श्रुती अज्ञानाला माफ करते पण ज्ञानाला माफ नाही करत, मोजून मापून घेते तिथं. म्हणून अपरोक्ष अनुभूतीमध्ये प्रकार सांगितले, हा परोक्ष ज्ञानामध्ये नाही प्रकार सांगितले. परोक्ष ज्ञान एकच आहे. अपरोक्ष ज्ञानामध्ये मात्र दोन प्रकार सांगितलं, एक दृढ अपरोक्ष अनुभूती आणि एक अदृढ अपरोक्ष अनुभूती. का? अदृढ अपरोक्ष आणि अनुभूतीमध्ये त्याला जाणलं ही जाणीव आहे, जाणलं ही जाणीव आहे. आणि ती जाणीव जर शिल्लक असेल तर तुम्हाला परत पुनरावृत्तीच्या दोषाला सामोरं जावं लागेल, हे कधी सुटलेलं नाही. मग ते सुद्धा निघून जर गेलं तर दृढ अपरोक्ष अनुभूती ज्यावेळी होते त्यावेळी सांगणारा जे सांगायचं आणि ज्याला सांगितले ते सहज एकाकार होऊन जातं.